ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। मनोज जरांगेंनी त्यांचं 6वं उपोषण स्थगित केलं, पण यावेळी उपोषण सोडवायला सत्ताधारी किंवा विरोधक दोन्ही बाजूचे राजकारणी फिरकले नाहीत। कधी काळी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही हवेहवेसे वाटणारे जरांगे आता दोघांनाही नकोसे का झालेत, पाहूयात या रिपोर्टमधलं। बुधवार 25 सप्टेंबर 2024 वेळ दुपारी 4:30। मनोज जरांगेंनी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी 16 सप्टेंबरला सुरू केलेलं उपोषण सोडलं। 9 दिवसांपूर्वी मध्यरात्री जरांगेंचं उपोषण सुरू झालं होतं। जरांगेंचं हे 6वं उपोषण होतं। आज आंतरवालीत मोठ्या संख्येनं महिला जमा झाल्या होत्या। ढासळणारी प्रकृती, उच्च न्यायालयाचे आदेश आणि समाज बांधवांच्या आग्रहाखातर जरांगेंनी हे उपोषण सोडल्याचं सांगितलंय। त्यामुळे आपण हे आमरण उपोषण महाराष्ट्रातल्या महिला म्हणूयात आंतरवालीतल्या सगळ्यांच्या मिळून सगळ्यांच्या आणि मठाधिपती नारायणगडाचे शिवाजी बाबाजी यांच्या साक्षीने आपण स्थगित करतो। आणि आता बोलतो रोजच आपण फक्त शांत राहा, शांततेत येत जा, शांततेत जा, आरक्षण मिळून एक जीवन राहा। धन्यवाद। पण राजकीय पक्षांनी मात्र जरांगेंच्या यंदाच्या उपोषणाकडे सपशेल पाठ फिरवली। पहिल्या उपोषणापासून जरांगेंनी जेव्हा जेव्हा उपोषण केलं तेव्हा तेव्हा सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी आंतरवालीत जात राहिले। पहिलं उपोषण झालं त्यावेळी तर खुद्द एकनाथ शिंदेंनी आंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंना ज्यूस पाजला होता। वेगवेगळ्या उपोषणादरम्यान जरांगेंच्या भेटीला शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, छत्रपती संभाजीराजे, उदयनराजे भोसले, अशोक चव्हाण, गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे, राजेश टोपे, रोहित पवार यासारखे नेते येऊन गेले। फडणवीस आणि अजित पवार सोडता तुम्ही फक्त नाव घ्या, राज्यातील सगळे बडे नेते जरांगेंच्या व्यासपीठावर गेल्या 1.5 वर्षात एकदा तरी गेलेले आहेत। पण गेल्या 9 दिवसात मात्र परिस्थिती वेगळी होती। सत्ताधारी तर सोडाच, दुरून डोंगर साजरे असं म्हणत काँग्रेसच्या नेत्यांनी सहानुभूती दाखवली। नाही म्हणायला कल्याण काळे आणि राजेश टोपेंनी जरांगेंची भेट घेतली, पण तीही नावापुरतीच। आज मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 9वा दिवस आहे। माझी सरकारला विनंती आहे की ज्या काही मनोज जरांगे पाटलांच्या मराठा समाजाच्या वतीनं मागण्या आहेत त्या मागण्याचा गंभीर विचार करून त्यांच्याशी चर्चा करून काहीही प्रयत्न करून त्याचं उपोषण थांबून त्यांचा जीव वाचवणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यांना जर काही इजा झाली तर त्याला सर्वस्वी आजचं राज्य सरकार जबाबदार असेल, कारण प्रश्न कितीही गंभीर असला तरी तो काही त्यांच्या जीवापेक्षा मोठा नाहीये। नवीन सरकार आल्यावर तो सुटेल, परंतु आज जरांगे पाटलांनी माझ्या वतीनं विनंती करतो की आपण कृपा करून वैद्यकीय उपचार घ्यावेत आणि आपलं उपोषण त्वरित स्थगित करावं। जरांगेंनी गेल्या वेळी उपोषण सोडताना विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेण्याची घोषणा केली होती। तेव्हापासून त्यांच्याविषयी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही उदासीन झाले। लोकसभा निवडणुकीत मराठा मतदार दुरावल्यानं महायुतीचं मोठं नुकसान झालं। ती निवडणूक जरांगेंनी लढवली नाही आणि जरांगे समर्थकांची मतं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेली आणि त्याचा महाविकास आघाडीला फायदा झाला। यंदा 288 जागांवर उमेदवार देण्याचा जरांगेंचा मानस आहे। तसं झालं तर जरांगेंच्या उमेदवाराचा झटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाही बसू शकतो। विधानसभेच्या लढाईत अनेकदा जय पराजयाचं अंतर अगदी कमी असतं आणि म्हणूनच जरांगे निवडणुकीत आले तर फटका महायुतीसोबतच महाविकास आघाडीलाही बसणार आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही जरांगेंना लांबूनच नमस्कार करणं असं असलं तरी जरांगे मात्र निवडणुकीवर ठाम आहेत। की जरांगे पाटील असं म्हणतात की आम्ही राजकारणात उतरू, पराभव करू, 288 जागा लढवू वगैरे वगैरे वगैरे। आता ते कसं राजकीय लढा देणार, ते कोणासोबत जाणार, युती करणार का एकटेच लढणार, हे अजून तितकं स्पष्ट झालेलं नाही। कारण एवढे उमेदवार उभं करणं ही साधी गोष्ट नसते। यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये एक चांगला उमेदवार निवडायचा असतो। ही प्रक्रिया खूप वेळखाऊ आणि तेवढीच ती किचकट पण आहे। बोलणं सोपं असतं राजकारणामध्ये, प्रत्यक्षात कृती करणं, प्रत्यक्षात त्याचा निचोड काढणं हे फार अवघड असतं। त्यामुळेच मला वाटतं विरोधी पक्षाकडून सुद्धा थोडीशी सावधगिरीची भूमिका घेतली जाते आहे। त्यांच्या आंदोलनाला
पाठिंबा दिला जातोय, परंतु सोबत खांद्याला खांदा लावून लढू असं कुठलाही राजकीय पक्ष करत नाही. कारण कुठलाही राजकीय पक्ष आपलं महत्त्व कमी करून दुसऱ्याला महत्त्व देऊ इच्छित नाही. राज्यात निवडणूक अगदी हातातोंडाशी आली आहे. प्रत्येक पक्ष आपापली रणनीती ठरवण्यात व्यस्त आहे. जरांगेही त्यांची रणनीती ठरवत आहेत. त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून जरांगेंनी 6वं उपोषण केलं. पण गेल्या 1.5 वर्षात वारंवार उपसलेलं हत्यार ऐन लढाईच्या वेळी बोथट झालंय की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, जालना.